रविवारपर्यंत राज्यामध्ये काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. काही जिल्ह्यांना येलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. मुंबईमध्ये मान्सूनची धडाक्यात एंट्री. अवघ्या 5 तासात जून महिन्याचा 52% पाऊस. अनेक भागात मुसळधार पाऊस. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावातील जरंडीमध्ये पुरात वाहून गेली बाईक. प्रसंगावधानामुळे वाचले बाईक स्वाराचे प्राण. अमरावतीमध्ये पुढारी न्यूजच्या बातमीचा सकारात्मक परिणाम. महापालिका आयुक्तांकडून पाणी शिरलेल्या भागाची पाहणी. आमदार रवी राणांनी दिल्या होत्या सूचना. सांगली मिरजेमध्ये पावसाची दमदार हजेरी. सांगली मिरज शहरासह परिसरामध्ये दुपारी जोरदार पाऊस. पेरणीच्या कामाला आता वेग येणार. यवतमाळच्या पुसदमध्ये दमदार पावसाला सुरुवात. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा. जोरदार पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये रस्त्यावर पाणी. दादर स्टेशनजवळील टीटी इथं कोसळलं झाड कोसळून एका वाहनाचं नुकसान. 1 जण जखमी. मुंबई महापालिकेनं वृक्ष छाटणी केल्याचा दावा फोल. कल्याणमध्ये सुरू झालेल्या पहिल्याच दमदार पावसामध्ये कोसळलं बिर्ला कॉलेज रोडवर भलं मोठं झाड. 4 दुचाकींचं तर 2 वाहनांचं मोठं नुकसान. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्याच्या विविध शहरांमध्ये कधी रिमझिम तर कधी जोरदार सरी. पावसामुळे उकाड्यापासून मोठा दिलासा. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, कंधार तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे शेतकरी आनंदित. नागरिकांना मिळाला उकाड्यापासून दिलासा. सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये दमदार पावसाची हजेरी. दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धावपळ. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाची जोरदार हजेरी. पावसाअभावी शेती मशागतीची कामं त्याचबरोबर खरीपाची पेरणी देखील रखडलेली. मात्र या पावसामुळे आता पेरणी आणि हळद लागवडीला वेग येणार. कोकणासाठी आज पावसाचा येलो अलर्ट. मंडणगड, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी या तालुक्यामध्ये 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद. तर दापोली तालुक्यामध्ये 133 मिलीमीटर पावसाची नोंद. काजळी, वाशिष्ठी, जगबुडी, अर्जुना, कोदवली या नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढ. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद परिसरामध्ये दमदार पाऊस. नदी नाले दुथडी भरून शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर दमदार पाऊस. 5 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आकडेवारी जाहीर. जिल्ह्यातील तब्बल 5 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. परभणीमध्ये पावसाची हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. अमरावती शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शहरातील SBI बियाणी चौकामध्ये रस्त्यावर झाड कोसळून पडल्यानं वाहतूक खोळंबली. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये दमदार पाऊस. सरी-वरंबा पद्धतीवर पेरणीला सुरुवात. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. मोठ्या प्रतीक्षेनंतर जालन्यामध्ये मान्सून दाखल. अंबड, घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद तालुक्यामध्ये पावसाचा जोर. तर जालना शहरातही पावसाची संततधार. पावसामुळे शेतकरी सुखावले तर नागरिकांनाही उकाड्यापासून काहीसा दिलासा. जालन्यातील भोकरदन तालुक्यामध्ये मिरची उत्पादक शेतकरी संकटात. पाण्याअभावी टँकरनं पाणी देण्याची वेळ. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी संकटात. नंदुरबारमध्ये पावसाची प्रतीक्षा. ग्रामीण भागातील रोजगारावर परिणाम. पावसाळा लांबणीवर गेल्यामुळे शेतीच्या कामांना ब्रेक. पावसाअभावी बियाणं आणि खत खरेदीसह पेरणीची कामं रखडली. कोल्हापुरातील राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मालवे, तुरंबे परिसरामध्ये भातरोप लागणीला सुरुवात. संभाजीनगर येथील सोयगावच्या जरंडी परिसरामध्ये मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. वाहतूक ठप्प. पुराच्या पाण्यामध्ये मोटरसायकल गेली वाहून. रायगडच्या रोहामध्ये वलंगणीचे मासे पकडण्यासाठी खवय्यांची कुंडलिका नदीवर मोठी गर्दी. पावसानं दमदार हजेरी लावल्यानं चिवणा, कटला, शिवडा, जिताडा, खौल, मळे अशा विविध प्रकारचे मासे विक्रीसाठी दाखल. आमगाव तालुक्यातील गिधाडी, जवारी, चिंचाळबांध,
चिळचाळ बांध या रस्त्याची दुरावस्था, तर नागरिकांसाठी रस्त्यावरून वाहतूक करणं झालं तारेवरची कसरत. रस्ता दुरुस्त करावा किंवा नव्यानं बांधावा यासाठी प्रहार आक्रमक. वाशिम शहरातील रस्त्यांची दुरावस्था पहिल्याच पावसात उघड. अकोला नाका ते काटा चौफुली या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते चिखलमय. धुळ्याच्या दोंडाईचात पावसानं गळक्या लालपरीची आणि प्रशासनाची केली पोलखोल. शहादा नाशिक बसमध्ये प्रवाशांचा छत्री धरून प्रवास. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वसई विरार शहरामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोसळली रस्त्याच्या बाजूची धोकादायक झाडं पडल्यामुळे झाली होती वाहतूक कोंडी. पालिकेच्या चुकीच्या कारभारामुळे प्रवाशांना नाहक त्रास. लातूरच्या निलंगा आणि उदगीर शहरासह तालुक्यातील काही भागामध्ये जोरदार पाऊस. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केळगाव इथं वीज पडून बैल ठार.